धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीसांचं 3.0 सरकार सत्तेत आल्यापासून सरकारला वादात आणणारं हे व्यक्तिमत्व। खरं तर राज्याचे ते मंत्री आहेत, माजी कॅबिनेट मंत्री सुद्धा राहिलेत आणि फडणवीसांच्या या सरकारमध्ये सुद्धा ते मंत्री आहेत। पण यंदाच्या मंत्रिमंडळात एक महत्त्वाचा बदल त्यांच्या खात्यासंदर्भात झालाय, ते म्हणजे त्यांच्याकडून पालकमंत्रीपद, बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद काढून घेण्यात आलंय आणि त्यामुळे धनंजय मुंडेंच्या या पालकमंत्री पदावरून रंगलेला तिढा आता येऊन पोहोचलाय तो थेट त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यापर्यंत। अगदी विरोधकच नाही तर सत्ताधारी पक्षाचे आमदार, मंत्री आणि अगदी त्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शिवसेनेचे नेते सुद्धा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतात। आता ही बातमी जुनी झाली आहे का? तर नक्कीच जुनी झाली आहे, पण या बातमीचा पुढचा अँगल येतोय तो म्हणजे अजितदादा नेमकी काय भूमिका घेणार आणि या भूमिकेविषयीच आपण या व्हिडिओत बोलणार आहोत। खरं तर देवगिरी बंगल्यावर धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यात महत्त्वाची बैठक झाली। ही बैठक जवळपास 2 तास चालली आणि या बैठकीतच कळलं की अजितदादा हे नेमकं धनंजय मुंडेंवर कारवाई करणार की पाठराखण करणार। तर आपल्या सगळ्यांना जे एक्सपेक्टेड आन्सर असेल की अजितदादा हे धनंजय मुंडेंची पाठराखणच करणार आहेत, तर तेच झाल्याचं आपल्याला सूत्रांच्या हवाल्याने जी माहिती मिळाली आहे त्यातून कळतंय। जोपर्यंत धनंजय मुंडेंवरील आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करणार नाही अशी ठाम भूमिका अजितदादांनी घेतली आहे। अजितदादांनी ही भूमिका गेल्या आठवड्यात सुद्धा घेतली होती आणि अगदी काल परवा शिवसेनेने या गोष्टीवरून राजकारण सुरू केल्यानंतर, अंतर्गत धुसफूस सुरू झाल्यानंतर ज्यावेळी काल रात्री उशिरा मुंडे आणि अजितदादांची बैठक झाली त्यावेळी सुद्धा अजितदादा हे एक प्रकारे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशी भूमिका घेऊन धनंजय मुंडेंच्या पाठीशी ठाम उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर देवगिरीवर ही जी अजितदादा आणि मुंडेंची बैठक झाली, या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी कॅबिनेट मंत्री आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे सुद्धा उपस्थित होते आणि या दोन्ही नेत्यांनी सुद्धा एक प्रकारे अजितदादांच्या भूमिकेचं समर्थन केलं आणि धनंजय मुंडेंवर तुर्तास तरी कारवाई केली जाऊ नये अशी भूमिका मांडली। त्यामुळे आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कारवाई होणार नाही हे आता स्पष्ट झालंय। पण कसं आहे, धनंजय मुंडेंवर एक प्रकारे कारवाई होत नसताना मागच्या काळात जर आपण बघायचं झालं तर एकनाथ खडसे जे भाजपचे नेते होते, खुद्द अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप झालेत, प्रफुल्ल पटेल यांच्यावर एअर इंडिया संदर्भातल्या घोटाळ्याचा आरोप झालेला आहे, तटकरेंवर सुद्धा आरोप झालेले आहेत। पण इथे प्रश्न येतो की ती व्यक्ती कोण आहे जिच्यावर खरं तर कारवाई व्हायला हवी। आता इथे व्यक्ती आहे ती म्हणजे अजितदादांच्या अगदी जवळची, अजितदादा आणि भाजपत अत्यंत चांगले संबंध प्रस्थापित केलेले ते म्हणजे धनंजय मुंडे। खरं तर असंही म्हटलं जातं की पंकजा मुंडेंना कुठेतरी भाजपातून आणि महत्त्वाच्या एका वर्तुळातून बाजूला करण्यासाठी भाजपनं, संघानं, परिणामी त्यावेळी अजितदादांनी धनंजय मुंडेंचा वापर केला होता। आता हा आरोप केला जातो आणि आता तीच व्यक्ती सध्या अडचणीत आहे आणि याला निमित्त आहे संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण। आता हे संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण असो वा अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांनी कृषी घोटाळ्याचा जो आरोप केलाय तो असो, हे आरोप होत असतील तर होत राहू देत, पण अहवाल येईपर्यंत मुंडेंवर कारवाई नको असं तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि अजितदादांचं म्हणणं आहे। आणि तिकडे धनंजय मुंडेंना सुद्धा त्यामुळे एक प्रकारे बळकटी मिळताना दिसते आणि एक प्रकारे ते सुद्धा आणखी खंबीरपणे लढा देताना दिसत आहेत। म्हणजे आता याविषयी ज्यावेळी अजितदादांनी हे स्पष्ट केलं की ते धनंजय मुंडेंवर जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कारवाई करणार नाहीत, त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा मात्र चांगलाच भडका उडालाय। त्या काय म्हणाल्यात ते आपण पाहूयात। मला खात्री पटली आहे की आपण कुणाकडे न्याय मागतोय। अजित पवार, तटकरे ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झालेत पण त्यांच्यावर काहीच कारवाई झालेली नाही, प्रफुल्ल पटेल ज्यांनी एअर इंडियाची पूर्ण वाट लावली असे लोक ठरवत असतील धनंजय मुंडेंवर कारवाई व्हावी की नाही, तर ही मंडळी यंत्रणांचा वापर त्यांना हवा तसाच करणार। आता फक्त कोर्टाकडून न्याय आणि कारवाई होऊ शकेल, बाकी कुणाकडूनही न्यायाची अपेक्षा करू शकत नाही असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। तरी याच अजितदादांनी काल भाजप आमदार सुरेश धस यांना भेट देणं टाळलंय। आता हे सुरेश धस का महत्त्वाचे आहेत, तर हे सुरेश धस पण त्याच जिल्ह्यातून येतात जिथून धनंजय मुंडे येतात, ते म्हणजे बीड जिल्हा। धनंजय मुंडे परळीचे आमदार तर सुरेश धस हे आष्टीचे आमदार। धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी त्यांनी म्हणजे सुरेश धस यांनी आटापिटा केला। अगदी त्यांच्यावर 73,000 कोटींच्या घोटाळ्याचे सुद्धा आरोप केले।
त्या संदर्भात त्यांनी खुद्द पालकमंत्री म्हणून आलेल्या अजित पवारांची भेट घेतली, त्यांना पुरावे दिले, त्यांना पेनड्राईव्ह दिला असा दावा केला। पण याच सुरेश धस यांना मात्र अजितदादांनी काल भेट देणं टाळलं। पण रात्री 2 तास अजित पवार आणि धनंजय मुंडेंमध्ये 2 तास बैठक झाली। आता अजित पवारांसमोर सुरेश धस यांनी मवाळ न होण्याचा सल्ला त्यांना अंजली दमानी यांनी दिलाय। दरम्यान दमानी असो, सुरेश धस असो वा महाविकास आघाडीतील इतर नेते, मग ते बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनावणे असो, खासदार सुप्रिया सुळे असो, या सगळ्यांनी नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। विशेष म्हणजे यात फक्त विरोधकच नाहीत, तर आधी सांगितल्याप्रमाणे सत्ताधारी भाजप पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी मुंडेंवर घोटाळ्याचा आरोप केलाय आणि त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तर मुंडेंमुळे सरकारची बदनामी होते, त्यामुळे शिंदेंच्या शिवसेना नेत्यांकडूनही मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। पण अजितदादा मात्र या पूर्ण प्रक्रियेवर मौन बाळगून आहेत आणि आपल्याला जी सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळते त्यानुसार अजितदादा हे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे म्हणत धनंजय मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं दिसतंय। तरी आपल्याला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतंय, आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।